जय महाराष्ट्रामध्ये आले. नॉमिनेशन मध्ये पण त्याला विचारले गेले तर तुमच्या मनाचे 4 म्हणजे किती नॉमिनेट करू शकता तुम्ही, तर ते करा. तिथे त्यांनी परत एकदा दाखवलंय की हा माझी फ्रेंडशिप चांगली आहे. असं नाही की गौरवचं मालतीचं पटत नाही म्हणून मी मालतीला नॉमिनेट करतोय, करत नाहीये. त्यांनी त्याची भावना दाखवली. माझं गौरवशी चांगलं आहे, माझी फ्रेंडशिप आहे, तो सेव्ह केला त्यांनी. माझा अश्नूरची मैत्री आहे, ती सेव्ह केली त्यांनी. आणि या गौरवचं आणि अश्नूरचं दोघांचंही मालतीसोबत पटत नाही, कारण मालतीला दोघांनी नॉमिनेट केलेलं आहे. पण प्रणितनी नाही केलं, कारण प्रणितचा मालतीशी बॉन्ड चांगला आहे. तरी त्यांचे भांडणं लावण्याचा प्रयत्नही सुद्धा चालू आहे. फरांना नेहमी त्याला इन्स्टिगेट करते, पण तरी तो सुद्धा म्हणतो की तू प्रयत्न कर आमची मैत्री तोडायचा. तरी ती काही तुटत नाही. म्हणून प्रणित हा खरा फ्रेंड होऊ शकतो आणि मालतीचा तो खरा फ्रेंड आहे. तर त्यांनी मालतीला नाही केलं, त्यांनी 4 नॉमिनेटेड केले. त्याला 7 करायची पण चान्सेस होते. आता जशी यांची फेक मैत्री आहे तशी त्याची फेक मैत्री नाही. प्रणितनी 4 जणांना नॉमिनेट केलं, जसं फरांनानी आणि जी आपली तान्या मित्तल, एक जे पित्तल तिथं टाकलेलं आहे त्या पित्तलनी सर्वांनाच नॉमिनेट करून टाकलं. ना तिचे कुठला बॉन्ड आहे ना कोणाची मैत्री आहे, सगळी मैत्री फेकच आहे. जसं फरानाची पण झाली आणि तान्याची पण झाली. फरानाची मैत्री फेक नाही, कारण त्याची मैत्रीच नाही कोणाशी. तान्याशी जे आहे ते इक्वेशनच आहे, ती काही मैत्री नाही म्हणतात. पण तान्या मित्तलनी पहिले अमलशी मैत्री केली, त्याला बॅक स्टॅपिंग केली. त्याच्यानंतर फरानाशी केली, तिला बॅक स्टॅपिंग केली. म्हणजे ही मित्र कोणाची होऊ शकत नाही. की तुम्ही बी आपल्या प्रणित भाऊला सपोर्ट करा, आणि महाराष्ट्राचा हा सपोर्ट असला तर आपला प्रणित भाऊ नक्कीच विनर ठरू शकतो. जय महाराष्ट्र.